आणि आता एक आंतरराष्ट्रीय बातमी। चीन तैवानमधला तणाव पुन्हा वाढलाय। यावेळी तणावाचं निमित्त ठरलाय तो चीनचा तैवानच्या आसपासच सुरू असलेला युद्धाभ्यास। तैवानला चीननं पाचही बाजूंनी वेढा घालून हा युद्धाभ्यास सुरू केलाय। इतकंच नाही तर चीननं तैवान विरोधात माहिती युद्धही सुरू केलंय। चीन अचानक तैवान विरोधात इतका आक्रमक का झालाय? तैवान विरोधात चीन आता युद्धच पुकारणार का? तैवानवर चीननं आक्रमण केलं तर जगात त्याचे काय पडसाद उमटणार? 2026 मध्ये नवं युद्ध सुरू होणार का? पाहूया एक रिपोर्ट। चीनचा तैवानला पाच बाजूंनी वेढा। चीनचा समुद्रासह जमीन आणि हवेतूनही युद्धाभ्यास। प्रत्युत्तरादाखल तैवानचाही युद्धाभ्यास। 2026 मध्ये नवं युद्ध भडकणार। जस्टिस मिशन 2025 अंतर्गत चीननं गेल्या 2 दिवसांपासून तैवानच्या आजूबाजूने युद्धाभ्यास सुरू केलाय। पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 3ही दलांकडून हा युद्धाभ्यास सुरू आहे। या सरावात नौदल, वायुसेना आणि रॉकेट फोर्स एकाच वेळी तैनात करण्यात आले। या सरावात युद्धनौका, फायटर जेट, बॉम्बर, ड्रोन आणि लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचाही वापर केला जातोय। या माध्यमातून सागरी आणि हवाई लक्ष्यांना लक्ष्य करणं, बंदरांची नाकेबंदी करणं आणि बाह्य हस्तक्षेप रोखण्याचा सराव केला जातोय असं चीन सांगतंय। यासोबतच चीनी कोस्ट गार्डलाही तैवानच्या आसपासच्या समुद्रात सक्रिय करण्यात आलंय। या लष्करी मोहिमेला चीननं जस्टिस मिशन 2025 असं नाव दिलंय। हा सराव तैवानच्या फुटीरतावादी शक्तींना आणि बाह्य देशांच्या हस्तक्षेपाविरुद्धचा इशारा असल्याचं चीननं जाहीर केलंय। दरम्यान चीनचा सराव हा नेहमीपेक्षा मोठा आहे आणि तैवानच्या सीमांजवळ सटीक केला जातोय। विशेषतः पूर्व किनारपट्टीजवळ तयार केलेला लष्करी झोन महत्त्वाचा आहे, कारण याच दिशेनं संकटावेळी तैवानला आंतरराष्ट्रीय मदत मिळू शकते। चीनी सैन्यानं तैवानच्या उत्तर, ईशान्य, पश्चिम, दक्षिण आणि पूर्वेकडील किनारपट्टीजवळ वेगवेगळे झोन तयार करून तिथून गोळीबाराचा सराव सुरू केलाय। तर चीनच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून तैवाननेही प्रतियुद्ध सराव सुरू केलाय। तैवानचं भूदल, नौदल आणि वायुदल अलर्ट मोडवर ठेवण्यात आल्याचं तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलंय। चीनी हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवलं जातंय। तैवाननं आपल्या सैन्याला तैनात करून सज्जाव सुरू केल्याचं सांगितलंय। कारण हा आमच्या देशाच्या सुरक्षेचा आणि सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचं रक्षण करण्यासाठी आम्हाला सर्व योग्य ती पावलं उचलणं महत्त्वाचं आहे। हा संघर्ष चालूच राहिला तर अवघड होईल। दोन्ही बाजूंनी चर्चेनेच मार्ग काढता येईल। अशा युद्धाभ्यासामुळे कोणताही प्रश्न सुटणार नाही, तर तो अधिक वाढेल। दरम्यान तैवाननं चीनवर प्रादेशिक शांतता आणि स्थिरता कमकुवत केल्याचा आरोप केलाय। तैवान कोस्ट गार्डच्या मते चीनच्या लष्करी सरावामुळे जहाजांची वाहतूक आणि मच्छीमारांच्या सुरक्षेला धोका निर्माण झालाय। सध्या CCP म्हणजे चायनीज कम्युनिस्ट पार्टी केवळ दबाव वाढवते, आमच्या विरोधात आक्रमणाची भाषा करते। अशा प्रकारची भाषा ही कधीही मान्य केली जाऊ शकत नाही। अलीकडच्या काळात त्यांच्या या हालचाली सुद्धा वाढल्या आहेत। खरं तर चीन तैवानला आपलाच भाग मानत आलाय। 1949 पूर्वी तैवान चीनच्या मुख्य भूभागाचाच भाग होता। 1949 मध्ये CCP आणि नॅशनलिस्ट पार्टी ऑफ चायनामध्ये गृहयुद्ध झालं। चीनचे तत्कालीन अध्यक्ष चियांग काय शेक समर्थकांसह तैवानला पळून आले। तिथं त्यांनी नॅशनलिस्ट सरकार स्थापन केलं। कम्युनिस्टांपासून भांडवलशाही सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला। नॅशनलिस्ट तैवानला अमेरिकेपाठोपाठ इतर भांडवलशाही देशांनी मान्यता दिली, मात्र चीनकडून अद्याप तैवानला मान्यता देण्यात आलेली नाही। तैवान आणि अमेरिकेत 1979 नंतर तैवान संबंध कायद्याअंतर्गत अमेरिका तैवानला लष्करी साहित्य पुरवण्याव्यतिरिक्त तैवानवरील आक्रमणाला प्रत्युत्तरही देऊ शकतो। त्यामुळेच तैवानवर आक्रमण झाल्यास अमेरिका कितपत शांत बसेल हा प्रश्नच आहे। तैवान आणि चीन यांच्यात नुकताच संघर्ष सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत। 21व्या शतकातले 25 वर्ष संपून 26व्या वर्षात जात असतानाच तैवान आणि चीन यांच्यातील संघर्ष आणि त्यात अमेरिकेची भूमिका या संपूर्ण आंतरराष्ट्रीय पटलावर या विषयाकडे जगाचं लक्ष सुरू आहे। या विषयाकडे पाहत असताना नेमका जे बदल होत आहेत, विशेषतः चीनने ज्या पद्धतीने एअर, नेव्ही, त्याचबरोबर आर्मीच्या द्वारे चारही बाजूने तैवानला एक कोंडीत पकडण्याचं काम करण्याचा प्रयत्न चीन करत आहेत। त्यामुळे जागतिक पटलावर याचे काय परिणाम होतील याविषयी नीट आपला सामरिक दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे। दरम्यान केवळ अमेरिकाच नव्हे तर चीनचं तैवानवरील आक्रमण म्हणजे जपानसाठी मोठा धोका आहे। तैवान जपानपासून फक्त 110 किलोमीटर दूर आहे। तैवानच्या आसपासचा सागरी प्रदेश जपानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो त्याचा एक महत्त्वाचा सागरी व्यापार मार्ग आहे। त्याचबरोबर जपानमध्ये जगातील सर्वात मोठा अमेरिकन सैन्याचा परदेशी तळ देखील आहे।
तसंच दक्षिण चीन समुद्रातील चीनचं वाढतं वर्चस्व रोखण्यासाठीच अमेरिकेनं अनेक आंतरराष्ट्रीय संघटना कार्यरत ठेवल्या आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे क्वाड. यात अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासह भारताचाही समावेश आहे. त्यामुळे जर तैवान चीन तणाव वाढला तर एक प्रकारे नव्या युद्धाचीच नांदी समजली जाऊ शकते. तैवानला घेरलेलं आहे, त्यामुळे अमेरिकेसह जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, UK असेल आणि इंडो पॅसिफिकमधील इतर जे हे असतील यांचा रोल काय असणार आहे यावर सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. याचे 2-3 महत्त्वाचे परिणाम होणार आहेत. एक तर म्हणजे आर्थिक आणि दुसरे तंत्र. याच्यात ब्लॉकेड जर झाला किंवा युद्ध जर झालं तर तैवान स्ट्रेट हा जो सर्वात बिझिएस्ट स्ट्रेट आहे, त्या बिझिएस्ट स्ट्रेटमुळे संपूर्ण सप्लाय चेन जी आहे, जी नाविक याच्यात होते त्या ठिकाणी म्हणजे जी चेन ज्याला म्हणतो सप्लाय चेन, याच्यावर हा परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच चीन तैवानमधील हा संघर्ष नेमका कोणत्या वळणानं जातो? चीन केवळ धमकी देतोय की खरंच तैवानवर नियंत्रण मिळवण्याचं त्याचं जुनं स्वप्न तो पूर्ण करतो? यावर 2026 मधील जागतिक राजकारण आणि युद्धकारण अवलंबून राहू शकतं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.